अनेकांच्या जीवनात आनंद फुलवणारे आनंदयात्री उद्योजक भाऊसाहेब साकोरे. हलके काढून कंटकपायींचे स्वरात विणले सर मी स्वप्नांचे. हसत दुःखाचा केला मी स्वीकार, वर्षिले चांदणे पिऊन अंधार. प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री, आनंदयात्री मी आनंदयात्री. कवी मंगेश पाडगावकरांच्या या काव्यपंक्तीमध्येच भाऊसाहेब साकोरे या आनंदयात्रीच्या जीवन प्रवासाचे सार दडलेले आहे. शिरूर तालुक्याच्या केंदूर सारख्या दुष्काळी गावातून शहरात येऊन शून्यातून सुरुवात करत ते यशस्वी उद्योजक, समाजकारणी, राजकारणी तसेच धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मोठे दातृत्व अशा विविध पैलूंनी संपन्न असलेला उद्योजक भाऊसाहेब साकोरे त्यांच्या यशस्वी जीवन प्रवास अनेकांच्या जीवनात आनंद फुलवणारा व सर्वांनाच प्रेरणा देणारा असा आहे. राजकीय व सामाजिक प्रश्नांची अचूक जाण, अफाट जनसंपर्क, धार्मिक व आध्यात्मिक विषयातील दांडगे वाचन, परोपकारी वृत्ती, उपेक्षित व दुर्बल घटकाविषयी असलेली आत्मीयता हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. दुष्काळी शिरूर तालुक्यातील संघर्षमय जीवनाची सुरुवात ते बांधकाम व्यवसायातील यशस्वी उद्योजक हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. भाऊसाहेब साकोरे यांच्या चतुरस्त्र, बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा जवळून अनुभव घेतलेल्या अनेक मित्रांकडून भाऊसाहेबांविषयी ऐकताना त्यांच्या जीवन कार्यातील विविध पैलू उलगडतात. भाऊंनी जसं उत्तम व्यवसाय केला आणि व्यवसायातनं मिळालेला पैसा जसा व्यवसायाला लावला तसा अनेक ठिकाणी चांगल्या कामासाठी, उदाहरण द्यायचं झालं तर अनेक शाळा, अनेक मंदिरं या ठिकाणी तो पैसाला त्यांनी खर्च केला. आणि तालुक्यातील अशी अनेक शाळा आहेत की त्या ठिकाणी भाऊसाहेबांनी काही ना काही दिलेलं आहे. वर्ग खोल्या दिल्यात, सायन्स हॉल दिला आहे किंवा कंपाऊंड दिलं आहे, अशा प्रकारचं काम केलेलं आहे. आणि म्हणून बहुआयामी असलेल्या आमचे मित्र धार्मिक क्षेत्रात काम केलं, शैक्षणिक क्षेत्रात काम केलं, पर्यावरण क्षेत्रातसुद्धा मोठं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचं काम करत असताना त्यांनी उत्तम प्रपंच, उत्तम व्यवसाय, त्याचप्रमाणे उत्तम समाजाची सेवा केली. हे जर अनेकांना करता आलं तर त्याचा निश्चितपणे समाजाला उपयोग होईल. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणीचे भाऊसाहेब साकोरे केंदूर सारख्या दुष्काळी गावात महादेववाडीत येथे एका शेतकरी कुटुंबात जन्मले. शेतकरी असलेले वडील गंगाराम साकोरे व आई सावित्रीबाई यांनी भाऊसाहेबांची बुद्धिमत्ता पाहून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भाऊसाहेबांनी पाबळ येथे शिक्षण घेतले. शालेय जीवनापासूनच त्यांच्यात क्रीडा नैपुण्य व नेतृत्व कौशल्यही होतेच. वर्गात अभ्यासातही ते हुशार होते. पुढे 1966 मध्ये SSC परीक्षेत राजगुरुनगर बोर्डात ते चौथे आले. त्यानंतर प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पुण्यात अध्यापक प्रशिक्षण कोर्स पूर्ण करून शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. मात्र भाऊसाहेबांचे पदवी शिक्षणाचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आई सावित्रीबाईंनी प्रसंगी आपले मंगळसूत्र विकून भाऊसाहेबांना पैसे पुरवले होते. रात्र महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी BComचे शिक्षण पूर्ण केले. एवढेच नव्हे तर नोकऱ्यांची व कौटुंबिक धावपळ सुरू असतानाही त्यांची शिक्षणाची ओढ कमी झाली नव्हती. शिक्षणाच्या त्या ओढीपोटी त्यांनी LLBचा अभ्यासही करून शिक्षणाची स्वप्नपूर्ती केली. याच दरम्यान वाडेगव्हाण येथील नात्यातीलच पानसरे कुटुंबातील सरस्वती यांच्याशी विवाहबद्ध होत त्यांनी वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. शिक्षिका असलेल्या सरस्वती यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळत तसेच शिक्षिकेची नोकरी करून भाऊसाहेबांना मोलाची साथ तर दिलीच, मात्र कुटुंबाला स्थैर्यही दिले. भाऊसाहेबांना उद्योग व्यवसायात अनेक धाडसी निर्णय घेताना सौ सरस्वती यांचे मिळालेले पाठबळ व आई सावित्रीबाईंचे आशीर्वाद रूपी पाठबळ अनमोल असेच आहे. त्यांच्या कुटुंबवेलीवर चिरंजीव रवींद्र, अविनाश तसेच कन्या संगीता व योगिता अशी 4 फुले उमलली. दरम्यान आई वडिलांचे उच्च संस्कार लाभलेल्या 4ही मुलांनी विविध क्षेत्रात उच्च शिक्षण घेत उत्तम कर्तृत्वातून स्वतःला सिद्धही केले. मात्र मुले लहान असताना दोघांची नोकरी व मुलांना सांभाळणे, घरी आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था हे सगळं करताना मातोश्री सावित्रीबाईंनी त्या काळात दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे. त्यामुळेच भाऊसाहेबांची व्यावसायिक वाटचाल आणखी सुकर व यशस्वी झाली.
ग्रामीण भागात फारशी दळणवळणाची सुविधा व वाहने नसलेल्या त्या काळात व नंतरही अत्यंत धावपळीचा प्रवास भाऊसाहेबांनी अखंडपणे सायकलद्वारेच केला. त्यानंतर स्वतःची लॅम्ब्रेटा स्कूटर, बजाज स्कूटर व नंतर महिंद्रा जीप व त्यानंतर अनेक अद्ययावत व व्यावसायिक वाहने असा त्यांचा कर्तृत्वाचा आलेख नंतर उंचावतच गेला. दरम्यान अनेकांना रोजगार देण्यासाठी तसेच अनेकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकारण्यासाठी रिअल इस्टेट व्यवसाय करण्याची ओढ त्यांच्या मनात होतीच. त्यामुळे नोकरीत असतानाच त्यांनी रिअल इस्टेट तसेच बांधकाम व्यवसायात पदार्पण केले आणि इतरांना मदत करण्याच्या प्राथमिक उद्देशाने व्यवसायात अथक परिश्रमही घेतले. यातून अनेकांचे स्वतःच्या घराचे स्वप्नही साकारले तसेच भाऊसाहेबांच्या व्यवसायाचीही प्रगती झाली. पुढे व्यवसायात स्थिर स्थावर होताच त्यांनी नोकरीचा राजीनामा देत पूर्ण वेळ बांधकाम व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी 1993 मध्ये साकोरे कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही स्वतःची कंपनीही स्थापन केली. अद्ययावत साधन सामग्रीद्वारे बांधकामे होऊ लागली. आजही चंदननगर व परिसरात या कंपनीचा मोठा नावलौकिक आहे. भाऊसाहेब साकोरे यांच्या प्रचंड दूरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्या काळात पुणे महानगरपालिकेबाहेरील वडगाव शेरी, खराडी, लोहगाव परिसरात जेथे पाण्याची प्रचंड प्रमाणात दुर्मिळता व दुरावस्था होती, अशा भागात भाऊसाहेबांनी जागा खरेदी विक्री तसेच बांधकाम व्यवसायात पाय रोवले. भाऊसाहेबांची दूरदृष्टी व दृष्टिकोन याचा प्रत्यय विमाननगर परिसरातील साकोरे नगरच्या निर्मितीतून आजमिती सर्वार्थाने साक्ष देतो. एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या कल्पक दूरदृष्टीने उभारलेले साकोरे नगर हा भाऊसाहेबांच्या कर्तृत्वाचा सर्वांग सुंदर लेखाजोखा आहे. आज त्या ठिकाणी अनेक बहुमजली टॉवर्सही उभे आहेत. तर शिरूर हवेलीतील अनेक शाळांसह अनेक ओनरशिप स्कीमची कामेही कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत. भाऊसाहेबांच्या परिस्पर्शाने अनेकांच्या जीवनाचे कल्याण झाले. त्यांच्या संपर्कात आलेले अनेक जण विविध क्षेत्रात उच्च पदापर्यंत पोहोचून यशस्वी झाले. तर चंदननगर, वडगाव शेरी, विमाननगर परिसरात भाऊसाहेबांनी साकारलेल्या विविध बांधकाम प्रकल्पात अनेकांचे वास्तूचे स्वप्न प्रत्यक्षात आले. तसेच बांधकाम व्यावसायिक या नात्याने पुणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारची विकास कामे करून पुणे शहराच्या सौंदर्यामध्येही मोलाची भर घातली आहे. मात्र यशाची ही उंची गाठताना त्यांनी केंदूर गावची नाळ कधीच सोडली नाही. गावच्या विकासात भाग घेत त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातही कायमच पुढाकार घेतला. समाजकारण करतानाच त्यांना राजकीय क्षेत्रातही उतरावे लागले. राजकारणात दमदार पाऊल ठेवत त्यांनी सन 1996 ते 1998 दरम्यान केंदूर गावचे उपसरपंचपदी काम केले. या दरम्यान अनेक विकासाची कामेही त्यांनी मार्गी लावली. तर धार्मिक क्षेत्रात श्री संत कान्होराज महाराज ग्रामविकास मंडळाचे संस्थापक, तर सहकारात श्री संत कान्होराज महाराज बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक म्हणूनही गावच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले. केंदूरच्या एकूणच सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी होत त्यांनी रचनात्मक कार्यात दानशूरतेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. यामध्ये धार्मिक क्षेत्रात श्री संत कान्होराज महाराज मंदिर समाधीस्थळ पायाभरणीपासून ते कळस बसवण्यापर्यंत स्वखर्चाने करून महाराजांच्या चरणी अर्पण केले. तसेच पालखी सोहळ्यासाठी रथही तयार करून दिला. खंडोबा मंदिर उभारणी, शिकळवाडी येथील महादेव मंदिर, ठाकरवाडी येथील मंदिर उभारणीसाठीही त्यांनी भरीव मदत केली. भाऊसाहेबांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी स्वकमाईतून सुमारे 15 लाखांपेक्षाही जास्त दिलेल्या या खर्चाची सध्याची किंमत काही कोटीत नक्कीच होऊ शकेल. मात्र दानशूर स्वभावाच्या भाऊसाहेबांनी याचा कधीही विचार केला नाही. उलट मदतीसाठी आलेल्यांना त्यांनी कधीच रिकाम्या हाताने परत जाऊ दिलं नाही. तर भाऊसाहेबांनी तालुका व गावासाठी केलेली ही अनेक कामे समाज आजही विसरलेला नाही. जमिनीशी नाळ जोडलेल्या भाऊसाहेबांनी व्यावसायिक व्यापातून वेळ काढत उत्तम शेतीची आवडही जपली. आज विस्तारलेल्या लोहगाव परिसरात 1982 ते 1983 मध्ये सुमारे 25 एकर बागायत क्षेत्रात त्यांनी ऊसाची शेती तसेच पेरूची बागही यशस्वीपणे फुलवली व नंतर त्या क्षेत्रात अनेकांचे स्वतःच्या वास्तूचे स्वप्न साकारले. तर शिरूर तालुक्यात केंदूर तसेच धामारी येथे सुमारे 20 एकर क्षेत्रात सुरुवातीला ऊस व नंतर चिंचेचे वन साकारले आहे.
चिंचेच्या उत्पन्नासह चिंचेवर प्रक्रिया करण्यासाठी आनंदग्राम लघु उद्योग या फर्मचीही स्थापनाही त्यांनी केलेली आहे. दरम्यान गाव पातळीवर उल्लेखनीय काम केलेल्या भाऊसाहेबांना तालुका स्तरावर काम करण्याची प्रबळ इच्छा होती. ती संधी त्यांना 1998 मध्ये शिरूर पंचायत समितीच्या सभापती पदाच्या माध्यमातून मिळाली. पंचायत समिती सभापती म्हणून 1998-99 दरम्यान त्यांनी उल्लेखनीय काम केलेच. मात्र सभापती असताना शिरूर तालुक्यातील शिक्षकांच्या 126 बदल्या भाऊसाहेबांनी विना तक्रार केल्याचे अनेक जण आवर्जून सांगतात. त्यांच्याच तत्कालीन नियोजनानुसार आजही बदल्या फक्त ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. काळाची गरज ओळखून त्यांनी प्रशासन तसेच ग्रामविकासाच्या विविध योजनांबाबत तत्कालीन परिस्थितीत घेतलेले निर्णय त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतात. सक्षमपणे नेतृत्व करताना बांधकाम व्यावसायिक ते शिरूर पंचायत समितीचे सभापती हा त्यांचा प्रवास विलक्षण प्रभावी आहे. जनसामान्यांच्या अपेक्षा, तत्कालिक समस्या जाणून घेत त्याचे निराकरण करण्यासाठी अनेक निर्णय मोठ्या कौशल्याने व कणखरपणे घेत त्यांनी समाजहिताला प्रथम प्राधान्य दिले. तसेच सामाजिक बांधिलकीच्या उदात्त भावनेतून अनेक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कामासाठी सढळ हस्ते आर्थिक देणग्या दिल्या. मात्र दिलेल्या देणग्यांची कुठे कधीच प्रसिद्धीही केली नाही. तर 1993 ते 2001च्या काळात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावरही त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केले. या काळात शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मूग तारण योजनेसारख्या अनेक चांगल्या योजनाही राबविल्या. तर शेतकरी हितासाठी बाजार समिती इमारत विस्ताराच्याही योजनांनाही चालना दिली. भाऊसाहेबांच्या या उत्तुंग वाटचालीत त्यांच्या अर्धांगिनी सौ सरस्वती तसेच पेशाने सिव्हिल इंजिनियर असलेले चिरंजीव रवींद्र तसेच BSc शिक्षण झालेला धाकटा चिरंजीव अविनाश यांचे उल्लेखनीय योगदान आहे. तर मुलगी संगीता महालिंग खैरे, योगिता संजय बोरकर तसेच सुना माधवी व मानसी तसेच नातवंडे नम्रता, अपूर्वा, अनिकेत व अक्षय या सर्वांनाच भाऊसाहेबांच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान तसेच जिव्हाळा आहे. भाऊसाहेब साकोरे यांनी आपल्या रवींद्र व अविनाश या दोन्ही मुलांवर उत्कृष्ट संस्कार करून शिक्षण दिले. त्यामुळे त्यांची दोन्ही मुले आज त्यांच्या व्यवसायाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. मुलांनीही साधी राहणी व उच्च विचारसरणी हे भाऊसाहेबांचे गुण जोपासत उद्योगात विश्वास व सचोटी जपली आहे. आई वडिलांच्या आदर्श संस्कारात व शिस्तीत आम्ही वाढलो. जीवनामध्ये पुढील वाटचालीसाठी जेव्हा निर्णय घेण्याचा वेळ आला तेव्हा वडिलांनी सल्ला दिला की बांधकाम क्षेत्रामध्ये आपण वाटचाल करायला काही हरकत नाही. त्यांनी त्या दिलेल्या निर्णयाला धरून मी इंजिनिअरिंगचा कोर्स केला. त्यामुळे मला बांधकाम क्षेत्रामध्ये भरपूर काही मार्गदर्शक अशी तत्त्वे सापडली, ज्याचा उपयोग करून व्यावसायिक वाटचाल मला व्यवस्थित करता आली. व्यावसायिक क्षेत्रामध्ये उत्तुंग असं यश संपादन करताना वडिलांनी सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातही भरपूर असं योगदान केलं. ह्या योगदानाचा एक कुटुंबाचा घटक म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज त्यांच्या पंचायतीच्या निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा देताना त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा. आई वडिलांनी दोघांनीही खूप चांगले संस्कार दिले. त्यांनी आम्हाला शिक्षण उच्च घ्यावं, राहणी साधी ठेवावी असे संस्कार दिले. त्या दोघांचं आयुष्य ऋषितुल्य होतं. संसारात असूनसुद्धा एखाद्या संताप्रमाणे त्यांचं राहणं होतं, विचार होते. ते सर्व विचार आमच्या जीवनामध्ये साक्षात उतरले. जीवनाच्या प्रत्येक चढावात, प्रत्येक पायरीवर ते विचार आमचे सोबत राहिले आणि अजूनही आहेत. आणि शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी बांधकाम व्यवसायामध्ये चांगलं काम करावं ह्याची प्रेरणा दिली. ह्या ठिकाणी आमच्या वडिलांचा 45वा वाढदिवस साजरा करण्याचा योग आम्हाला भेटलेला आहे आणि प्रार्थना करतो की त्यांचं पुढचं आयुष्य 100पर्यंत असंच निरोगी आणि समाजासाठी उपयोगी राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
अध्यात्माचा गाढा अभ्यास असणारे भाऊसाहेब साकोरे हे नारायण भगवान, श्री मायानंद चैतन्य तसेच माजी शिक्षण संचालक सद्गुरू स्वरूप सिद्धाचार्य डॉक्टर शंकर भागवत चांदेकर यांना गुरुस्थानी मानतात. त्यांच्या आध्यात्मिक विचारांबद्दल भाऊसाहेब भरभरून बोलतात. भाऊसाहेब स्वतः सुशिक्षित असल्यानं अध्यात्म व विज्ञानाची योग्य सांगड घालून विचारांची मांडणी करतात. सामान्य परिस्थितीत जन्म घेत असामान्य कार्य साकारणाऱ्या भाऊसाहेबांचे कार्य खरोखरच आकाशाला गवसणी घालणारे आहे. सामान्य परिस्थितीतला, तळागाळातला, सायकलवरून प्रवास करणारा, शिक्षणाचा ध्यास घेऊन नोकरी करतानाही अभ्यास करणारा, दूरदृष्टीने व्यवसायात स्वतःचे विश्व निर्माण करणारा, सामान्यांच्या प्रश्नाचे भान व ते सोडवण्याची जाण असणारे भाऊसाहेबांसारखे आनंदयात्री हे खऱ्या अर्थाने शिरूर तालुक्याचे भूषण आहे. भाऊसाहेबांच्या 75च्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या आनंदयात्री या आत्मचरित्रातून अमृत महोत्सव गौरव समितीच्या पुढाकाराने ज्येष्ठ लेखक, कवी, साहित्यभूषण दादाभाऊ गावडे तसेच अनेक मान्यवर लेखक, आप्तेष्ट, मित्रपरिवारानेही भाऊसाहेबांचा प्रेरणादायी जीवनप्रवास अत्यंत उत्कृष्टपणे शब्दबद्ध केला आहे. तर अनेक वरिष्ठ राजकीय नेते, मान्यवरांनीही यात आपल्या लेखनातून भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वांचे अनेक पैलू उलगडले आहेत. यामध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार, वडगाव शेरीचे आमदार सुनीलजी टिंगरे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, जिंतूरच्या आमदार सौ मेघना दीपक साकोरे बोर्डीकर, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, माजी आमदार व भाजपाचे शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, विश्वव्यापी मानव धर्म आश्रमाचे अध्यक्ष सुमंत बापू हंबीर अशा अनेक मान्यवरांचा समावेश आहे. भाऊसाहेब दिलेला शब्द तंतोतंत पाळत असल्याचे तसेच त्यांनी खडतर अशा राजकीय प्रवासात मिळवलेले व्यावसायिक यश कौतुकास्पद आहे. तसेच त्यांच्या आध्यात्मिक विहारही एखाद्या संत पदांहूनही कमी नसल्याचे अनुभव स्वतः माजी खासदार आढळराव दादा यांच्यासह आनंदयात्रीच्या आपल्या लेखात मान्यवरांनी नमूद केले आहे. तर प्रस्तावनेच्या माध्यमातून 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री श्रीपाल सबनीस सरांनी आनंदयात्रीसाठी कळसाध्याय लिहिला. हे अत्यंत गौरवास्पद आहे. आनंदयात्री अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ, उपाध्यक्ष कांतीलाल अण्णा गवारे, सचिव रंगनाथ हरगुडे, सहसचिव मारोतराव सिनलकर, सदस्य रामभाऊ शेटे, भरत पचंगे, अनिल साकोरे, रामदास थिटे, मधुकर खंडाळे, रामभाऊ साकोरे, हौशीराम क्षीरसागर, चंद्रकांत पानसरे, शिवाजी गंगाराम साकोरे, शिवाजी साकोरे, सुहास नाना ढोकले, नवनाथ सासवडे आदींसह अनेक मान्यवर, मित्रमंडळी, हितचिंतक व साकोरे परिवारातील सदस्य या सर्वांनी घेतलेले परिश्रम व योगदान कौतुकास्पद आहे. समाजकारण, राजकारण, सामाजिक बांधिलकी, शेती, सहकार आणि आधुनिक विकास यासाठी सदैव झटणाऱ्या तसेच आपल्या कार्यकर्तृत्वातून, दातृत्वातून समाजाच्या हृदयात अढस्थान मिळवलेले आनंदयात्री भाऊसाहेब साकोरे या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे 75 निमित्ताने हार्दिक अभिष्टचिंतन व सामाजिक सेवेचे हे उत्तुंग कार्य निरंतर पुढे नेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा व शतकपूर्तीसाठी तुम्हाला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य, यश, कीर्ती, सुख, समाधान लाभो हीच सदिच्छा.